नमस्कार साहेब. सगळ्यात महत्त्वाचं आत्ता की शेती व्यवसाय जो सगळा नुकसान तोट्याकडे चालला आहे, तर तो पूर्ण तोट्यातनं बाहेर काढून दुप्पट तिप्पट किंवा पाचपट्टीसुद्धा फायदा आपण त्याचा वाढवून देऊ शकतो. हे तंत्रज्ञान असं आपण अख्ख्या देशभर काही लाख शेतकऱ्यांपर्यंत भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये 121पेक्षा जास्त पिकांवर आत्ता आपण यशस्वीरित्या राबवतो. पण बाकी सगळी काही माहिती सांगण्यापूर्वी मला थोडंसं तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्हाला आत्ता कोणत्या समस्या नेमक्या येतात? तर जे उत्पन्न पाहिजे, शेतामधून जे उत्पन्न पाहिजे ते मिळत नाही. आज जर लागवड तर सगळी घालावी लागते. आपण वर्षातून 3 टाइम लागवड घालतो. एक तर आपण ज्यावेळी लावण करतोय, ज्यावेळी भरणी होत्या, जी लावणीला एक टाकतोयच. लावून ठराविक काळ आली की लावणीला एक टाकतोय, त्यानंतर लावून भरणीला टाकतोय, आणि तिसऱ्या टाइम म्हणजे आपण टाकतोय कधी श्रावण महिना, म्हणजे पाऊस जरासा कमी आला की आपण ते लागवड करतो. म्हणजे अशा खर्च किती होतो एकरी? आता साधारणतः बघायला गेलं तर खर्च एका एकरला मिनिमम आमच्या अंदाजानंतर मी 30,000 रुपये खर्च करतो. बरं. म्हणजे फक्त खताचा खत आणि औषधाचं. हां, खत आणि बाकीचा वेगळा. हां, तो बाकीचा वेगळा, की जसं भरणी आली, सगळ्या साधारणतः भरणीनंतर तुमचं म्हणजे मजुरी आली, मशागत आली, ट्रॅक्टर आलं, सगळ्या गोष्टीचा मशागतीचा हा पहिला विषय झाला. तर एका जमिनीला कमीत कमी 40,000 रुपये खर्च येतो. तर आजवर आम्ही तर काही कधी खर्च लिहून ठेवलेला नाही. खर्च लिहून ठेवला प्रॉब्लेम आहे. खर्च लिहून ठेवला की आम्ही दुसऱ्या वर्षी शेती करणारच नाही. टेन्शन येत. मी स्पष्ट सांगतो, मी स्वतः शेती करायची बंदच केली. मी आता फक्त वडिलांची जमीन आहे म्हणून करायची म्हणून करतो. मला तरी जमिनीतनं अजिबात रुपया म्हणलाचा तरी फायदा नाही. मी आता तू किती वर्ष झाले करताय आता? मी वडील आता 2023ला ऑफ झाले वडील, त्यानंतर मी करायला लागला. वडील किती वर्ष? ते पण नाही, मी 1 वर्ष झालं करायला. मी त्याच्या आधी भाऊ करत होता, मी भाऊच बघतोय आता, त्यानंतर मी आता करायला लागलो. ठीक. तर तुम्ही किती वर्ष करता? झाले बरेच वडिलांच्या पासून चालूच आहे आमचं. बरोबर. म्हणजे 15-20 वर्ष तुम्ही स्वतः 15-20 वर्ष झाले करता. बरं, आता मला एक सांगा की शेती करताना ज्या तुम्ही समस्या येतात, आता जसं तुम्ही म्हटलात की नुकसानी तर सगळी गेली आहे, तर ह्या ज्या काही समस्या आहेत, तर ह्या समस्यांबद्दल आपण जर बोलायला गेलं तर एक आता देशभर काम करत असताना आम्हाला ज्या काही कॉमन समस्या जाणवल्यात त्या तुम्हालाही येत आहेत का? मला थोडंसं सांगा. की जसं कीड रोग हे खूप वाढलेले आहेत. 100% पूर्वी 1-2 फवारण्यात काम बघायचं, आता 4-5-6 फवारण्या झाल्या तरी सुद्धा कीड रोग कंट्रोलमध्ये नाही. आणि कीड रोग वाढल्यामुळं खर्च वाढलाय. 100% बरोबर. फवारणी जास्ती करायच्या किंवा बाकी सगळी कामं वाढली तर कष्ट वाढलेत. बरोबर. जरी भांगरलं तरी तणाव वगैरे तो मारा आहेच. बरोबर. बरोबर. जी परिस्थिती आहे, सगळ्यात जास्त बघायला गेलं तर पिकाला मिळण्यापेक्षा जास्त जे आपण खत घालतोय त्या तणालाच मिळालं. तण वगैरे येते ते जास्त प्रमाणात. मग कीड रोग वाढलाय, खर्च वाढलाय, कष्ट वाढलाय. आणि मला एक सांगा की आता जसं तुम्ही 15-20 वर्ष झाली शेती करताय, 20 वर्षापूर्वी जेवढी तुमची जमीन सुपीक होती आता तेवढी राहिली आहे का? नाही राहिली. म्हणजे सुपीकता कमी होत चालली. 100%. बरोबर आहे. म्हणजे सुपीकता कमी होत चालली आहे किंवा जमीन आपण म्हणू की नापिकीकडे चालली आहे. खरं स्पष्ट सांगायचं सर, बघायला गेलं तर 15-20 वर्षापूर्वी आपण ऊसाचं प्रमाण आमचं कमीच होतं. बघायला गेलं तर म्हणजे पहिले ऊस आमचा नसल्याप्रमाणेच होता. बरोबर. कुठेतरी एक खर्च असायचा. भात पीक असायचं ना. भात पीक, मक्का, ज्वारी म्हणा, ह्या पिकावर जास्ती जोर. आता काय केलं की आपण नदीरालाच आम्ही ऊसाची शेती करीत होतो. पहिले म्हणजे ठराविक एकानुसारच माणूस शेती करायचा, तो पण किरकोळच.
त्यानंतर बैलगाडीनं वगैरे असं ट्रॅक्टर बिक्टरची काही सोय नव्हती अशी. बरोबर. आता या अलीकडच्या 10-15 वर्षातच सोयी वाढल्या. सोयी झाली. म्हणजे त्यानंतर क्षेत्र वाढवलं. मग आपण वरती जसं कसं झालं की जे ह्याच्यामध्ये जे माळरान शेती आहे ते आम्ही करायला लागलो. माळरान शेतीमध्ये पहिल्या स्टार्टिंगला आपला ऊस चांगला आला, कारण की त्याच्यामध्ये कुठला खताचा प्रकार झाला नाही, काय झालं नाही. पहिल्या स्टार्टिंगला 1-2 वर्ष चांगलं पीक आलं आणि त्यानंतर 2 वर्षानंतर बघायला गेलं तर त्यामध्ये पीक जशी सेम कंडिशन नदीची झाली तशी आता तीच कंडिशन. चांगलं ज्यावेळेला येत होतं त्यावेळेला किती येत होतं भरपूर ऊस काढला आम्ही त्यावेळी. तरी एकरी आम्ही नाही म्हणलं तर 60-65. आता कितीवर आलाय तो? 40 टन पण म्हणजे हे झालं. शेंडी झाली. ठीक. आता जी कंडिशन ह्या वर्षी एकदम बेकार आहे. माझं तर मी म्हणतो मला ज्या रानामध्ये 15 मोठ्या 20-22 टन घ्यायचं त्या रानामध्ये आज मला 1-2 टन होतं बापा. म्हणजे आताची जी कंडिशन आहे. तुमचं गाव कुठलं? सावे तालुका शाहूवाडी. तर मग पुढचा प्रॉब्लेम आहे सुपीकता कमी होत चालली आहे. हां, जमीन नापिकीकडे चालली आहे. त्याचा रेशो असा आहे सर, जगभरातला आता युनोचा अभ्यास असा आहे की जगभरातलं दर सेकंदाला 1 एकर जमीन नापिकीच्या पुढं म्हणजे वाळवंटीकरण व्हायला लागलं 100% जगभरात. आणि भारतातली परिस्थिती अशी आहे की आत्ता आधी इस्रो आणि भारत सरकारचा रिपोर्ट होता 30%, पण आता 63% आसपास जमीन ही वाळवंटीकरणाकडे झुकली आहे असा रिपोर्ट आहे आत्ताच लेटेस्ट ह्या वर्षीचा. तर ही सुपीकता कमी होत चालली आहे. बरोबर. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे आपण जर बघायला गेलो तर आपला नफा जो आहे हा घटत चालला आहे. जसं तुम्ही म्हटलं की बाबा शेती आता काय गॅरंटी नाही राहिली, विकायच्या विचारात आहे. बरोबर. तर ही जे काही समस्या आहे ही समस्या आहे तुमच्याकडे पण जे आता आपण बोललो की 100%. समस्या आहे. माझं म्हणणं असं आहे सर की ही समस्या नाहीच आहे. तुम्ही म्हणाला हे काय बोलायला लागलाय? तेच आता तुम्ही म्हणता आमच्या समोर संकटच हे आहे आमच्या शेतीसमोर. हां, नाही मला म्हणायचं की ही प्रॉब्लेम आहेतच, पण ही खरी समस्या नाही. हे नुसतं समस्येचं लक्षण आहे. काय म्हणतोय मी? हां, समस्या वेगळी आहे. बरोबर बोललात. जसं मला डोकं दुखते म्हणून मी डॉक्टरकडे गेलो आणि त्यानं काहीतरी एक डोकं दुखायचं थांबायची गोळी दिली आणि मी घेऊन आलो, खाल्ली, बरं वाटलं, 2 तास एकदम फ्रेश, परत दुखायला लागलं. मग तात्पुरता फायदा झाला मला. पण खरा डॉक्टर कोण? तो प्रश्न विचारणार मला 4, काय खाण्यात आलं होतं, कधीपासून डोकं दुखते, किती वेळा दुखल्या आधी, पण असं त्याचं कारण खरं शोधून काढणार आणि मग उपाय देणार. खरा चांगला डॉक्टर कुठला? जो मूळ कारण शोधून काढतोय. बरोबर. तसं ही समस्या नाही आहे, हे समस्येचं फक्त लक्षण आहे. खरी समस्या काहीतरी वेगळीच आहे आणि खरी समस्या ह्यापेक्षा फार मोठी आणि गंभीर आहे, ज्याच्याबद्दल आजपर्यंत आपल्याला कुणी जागृतच केलं नाही. लक्षात घ्या. तर ती माहिती मला तुमच्या पुढे ठेवायची. आणि ह्या सगळ्या समस्येच्या उपरांत सुद्धा जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की 2 ते 3 पट किंवा अगदी 4 ते 5 पट सुद्धा तुमचा नफा वाढू शकतोय, असं सगळं शक्य आहे. तर ही जी काही समस्या आहे ही समस्येचं फक्त लक्षण आहे जसं मी म्हटलं तुम्हाला. पण ह्या समस्येमुळं आज आपली अवस्था काय वाईट झाली बघा. जसं आपण म्हटलं की कष्ट वाढलेत, तसंच आपण बघा कर्जबाजारीपणा वाढत चाललाय. 100%. बरोबर आहे. म्हणजे कर्ज वाढत चाललंय, आत्महत्या वाढत चालल्या आहेत. कारण आत्महत्या का होत आहेत? कारण हा जो तणाव आहे, टेन्शन आहे, स्ट्रेस हा वाढत चाललाय. आत्महत्या करणारा एक दिसतोय हो, पण तसे हजारो त्या दिशेनं त्या जवळ पोहोचलेत हे कुठे दिसतंय? बँकेचंच पैसे जायला झालं तरी आता हे पैसे जर आमच्या खिशात जायला. हां, जसं तुम्ही म्हटला की मी हिशोब करायचं धाडसच नाही मला, कारण हिशोब केला की पुढच्या वर्षी शेतीच नाही करणार. नाही, मी सांगतो ना, ती खरी परिस्थिती आहे. आम्ही शेती करू शकत नाही. बरोबर. मग ह्या समस्या वाढत चालल्यात. बरं, पुढची पिढी आपली शेतीकडे येऊ शकते का आता?
उलट आम्हीच त्याला दूर ढकलतोय, जावा तो शहरात जाऊन दुसरं काहीतरी बघत जा. मी स्पष्ट माझ्या स्वतःच्या मुलाला मी ते सांगितलं, आम्ही जे केले ते तुम्ही करू नका. बरोबर आहे. म्हणजे पुढची पिढी आपली पुढची आता इकडे येत नाही. बरं, जी त्यातली तरुण पिढी आता शेती करते त्यांची लग्न तरी होत आहेत का हो? मोठा प्रॉब्लेम आहे. मग ही जी सगळी अत्यंत विचित्र किंवा बिकट किंवा नुकसानीची परिस्थिती आहे, ह्या परिस्थितीतनं आपल्याला जर कायमस्वरूपी मुक्तता हवी असेल, कारण ह्या शेतीवर तर आपल्या शेकडो पिढ्या गुण्यागोविंदानं नांदल्या. बरोबर आहे. मग आत्ताच असं काय घडलंय की आपल्याला ते परवडणं झालंय किंवा त्याच्यावर आपण आता जगू शकत नाही, आपण ते त्याच्यापासून दूर पळायला लागलोय किंवा नुकसानीत चाललंय दिवसेंदिवस, वर्षानुवर्ष. मग आता माझं असं म्हणणं आहे सर की जसं मी तुम्हाला म्हटलं की ही लक्षणं आहेत आणि मूळ कारणाकडे आपल्याला लक्ष चपलं नाही आहे किंवा आपल्याला माहीतच नाही की मूळ कारण काय. तर ते मूळ कारण तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे का? तर मूळ कारणावर जोपर्यंत तुम्ही उपाय करत नाही तोपर्यंत तुम्हाला ह्याच्यातनं सुटका नाही. तुमची परिस्थिती आणि वाईट 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 होत जाणार. सोल्युशन तर पाहिजे. बरोबर आहे. पण सोल्युशन काढण्यासाठी आधी खरा प्रॉब्लेम काय, मूळ समस्या काय किंवा समस्येचं मूळ कारण काय ते शोधलं पाहिजे. बरोबर. मूळ कारण समजून घ्यायचं. ते बघा, मूळ कारण आहे सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे की शेकडो नाही करोडो वर्ष पृथ्वीवर ही ज्या सगळ्या वनस्पती किंवा झाडं किंवा जी काही आपण पिकं लावलेली आहेत ही निसर्गात येत होती. बरोबर. करोडो वर्ष येतात, लाखो वर्ष करोडो वर्ष येतात. त्यांना कोण खतं घालायला जात होतं? नाहीच. कोण NPK द्यायला जात होतं, कोण युरिया द्यायला जात होतं. म्हणजे निसर्गानं त्यांना खाऊ घालण्याची सिस्टीम डेव्हलप केलेली होती. कोण औषधं फवारायला जात होतं कीटकनाशकापूर्वी? नव्हतंच ना. आता कोण जंगलात जाते फवारायला? मग एखाद्या किडीनं एखादी झाडाची जमात पूर्णपणे संपली असं कधी घडले? कधीच नाही घडत. मग का नाही घडत? बघा, ह्याचा अर्थ निसर्गाची सिस्टीम जी लाखो करोडो वर्ष व्यवस्थित होती ती आम्ही पूर्णपणे 50 वर्षात त्याची वाट लावून टाकली, उद्ध्वस्त केले. हे मुख्य कारण आहे. आणि ती सिस्टीम नक्की कशी आहे बघा, तर आपण जर बघायला गेलो तर जमिनीचा हा जो एक वरचा एक साधारण 6 इंचाचा लेअर धरा, जी पिकं आपण घेतोय साधारण आपल्या शेतामध्ये, तर मोठी झाडं असतील तर 1 फुटाचं पण असेल किंवा आणखी मोठी झाडी असेल तर 2 फुटाचं पण लेअर असेल. याला ॲक्टिव्ह रूट झोन म्हणतात. ठीक आहे. आता पूर्वी ह्या वनस्पती आल्या तर त्याची मुळं खालीपर्यंत पोचत होती. आता काय व्हायला लागले की आता ह्या 6 इंचापैकी किंवा हा जो काही थर आहे ह्यातला 3/4 थर हा पूर्ण हार्ड झालेला आहे. कशामुळे हार्ड झाला आहे? आपण काय टाकतो जमिनीत? रासायनिक खतं टाकतोय. समजा आपण युरिया टाकतोय. युरिया कशासाठी टाकतोय? वाढीसाठी, पीक वाढ. काय मिळायला त्यातनं? पिकाला उंची काळजी. हा, तर नत्र नायट्रोजन हा घटक मिळण्यासाठी युरिया आपण वापरतो. आता नत्र किती मिळतो युरियाच्या पोत्यावर लिहिलेलं असतं बघा, किती टक्के? 46%. अगदी बरोबर. मग 46% जर नत्र मिळतोय तर बाकी उरलेले 54% काय? माहित नाही, आपण कधी विचार केला नाही आपल्या. तर उरलेलं 54% काय आहे? तर हे उरलेलं 54% नुसतं फिलर मटेरियल किंवा त्याला काय म्हणू आपण की सॉल्टी मटेरियल आहे की ज्याची आपल्याला जमिनीला काही आवश्यकता नाही, फक्त ते कॅरियर आहे त्या नत्राला घेऊन जाण्यासाठी त्याच्यात वापरलेलं आहे. हे जे सॉल्टी मटेरियल आहे जे 54% आहे ते इथं साठून 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 सगळी जमीन सगळी हार्ड झालेली. किती युरियाची पोते टाकली हो आपण? गिनती आहे? किती टाकली त्याला गिनतीच नाही. किती वर्ष झाले टाकतोय? हिशोबच नाही. सगळ्यात जास्त वापरलं जाणार एरियाच. बरोबर आहे. गेले 50 वर्ष झालं आपण ही पोती टाकायला लागलोय. त्याने 4 टाकली की मी 8 टाकणार. बरोबर. हा, मग हे आपणच आपल्या हातानं नको असलेलं सॉल्टी मटेरियल जमिनीत भर टाकून 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 आपली जमीन पूर्णपणे आपण जी वाट लावून टाकली. आपल्याला अज्ञानातून केलं, आपण काय मुद्दाम केलेलं नाही. आपल्याला माहितीच नव्हतं असं काहीतरी घडतंय.
पण ही जमीन हार्ड झाली त्यामुळे आत्ता जे काही तुमचं पीक आहे त्याच्या मुळ्या खाली वाढतच नाही आहेत, कारण खाली हार्ड आहे फुल. त्यामुळं आत्ता बघा तुम्ही, जरा सोसाट्याचा वारा आला लगेच आमचं पीक आडवं झालं, जरा जोराचा पाऊस झाला लगेच पीक आडवं झालं. पेपरला तर सतत फोटो आहेत बघा. तेच काय भात बी आता आडवं होते लगेच. बरोबर आहे. मग आधी होत नव्हतं, आता का व्हायला लागले? याचं कारण आहे मुळ्या खालीपर्यंतच जात नाही आहेत. म्हणजे सगळ्यात महत्वाची मोठी समस्या काय निर्माण झाली आहे की जमीन हार्ड झाली. आपण मूळ कारण शोधायला लागलो. आता आपण ही लक्षणांवर नाही थांबत आहे, आता आपण मूळ कारणाकडे चाललो. मग जमीन हार्ड झाली आहे, तर जमीन हार्ड झाल्यामुळे झालं काय, तर जमीन जर भुसभुशीत असती तर सूर्यप्रकाश आणि हवा मातीमध्ये आतपर्यंत शिरत होते, पोहोचत होते. तर जमीन हार्ड झाल्यामुळं ते आत पोहोचतच नाही आहे. त्यामुळं इथं जे ऑक्सिजनचं प्रमाण आहे ते कमी झालं. जिथं ऑक्सिजन कमी होतोय तिथं विषाणू वाढतोय, लक्षात घ्या. मग ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं तर विषाणू म्हणजे व्हायरसचं प्रमाण वाढलं. हे व्हायरस काय करतात, पिकाच्या मुळाशी चिकटून पिकानं दिवसभर बनवलेलं अन्न ओढून घेतात, शोषून घेतात आणि आपली संख्या वाढवतात. व्हायरस अशा पद्धतीनं आपली संख्या वाढवत आहेत. पिकानं बनवलेलं अन्न चोरी करतायत. म्हणजे काय झाली, अन्नाची चोरी सुरू झाली. पिकाची ताकद वाढेल का कमी होईल? पिकाची ताकद कमी होणार. आता पिकाची ताकद जर कमी झाली तर बघा, आता आपल्या पण घरात नात्यात बघा, जो कमजोर असेल तो वारंवार आजारी पडतोय. मग आपल्या पिकाची ताकद जर कमी झालेली असेल, पीक कमजोर झालेलं असेल, तर त्याच्यावर शत्रू कीड हल्ला करणार की नाही करणार? 100% करणार. निसर्गाचं जे डिझाईन आहे लाईफचं, जीवसृष्टीचं डिझाईनच ह्याच्यावर आहे. एखाद्या प्रजातीचा कमजोर जीव असेल तो मारायला दुसरी प्रजाती तिथं पाठवली जाते. आता हरणाचा कळप आहे, वाघ किंवा चित्ता हल्ला करेल तर तो सगळ्यात स्ट्रॉंग हरणाला नाही पकडणार, जो कमजोर आहे त्याला पकडणार. कारण निसर्गाची रचना अशी आहे की स्ट्रॉंगला मारलं तर तो कमजोर आहे तो जगेल, त्याची पुढची पिढी आणि कमजोर होईल, त्याच्या पुढची पिढी आणि कमजोर होईल, त्याच्या पुढची पिढी आणि कमजोर होईल आणि पृथ्वीवरची प्रजातीच नष्ट होईल. असं होऊ नये म्हणून जो कमजोर आहे त्याला मारायला दुसरी प्रजाती म्हणजे वाघ किंवा चित्ता पाठवलाय. तो कमजोरला खाईल, स्ट्रॉंग पिढी पुढे जाईल, स्ट्रॉंग पिढीची अजून पुढची पिढी अजून स्ट्रॉंग होईल आणि ती प्रजाती पृथ्वीवर टिकून राहील. जसं आपल्यातलं पण ज्याची रोग प्रतिकारक क्षमता कमी झाली तो वेगवेगळ्या आजारांना आजारी पडतो आणि लवकर संपतो. तसं तुमचं पीक आता कमजोर झालं, कारण पिकानं बनवलेलं स्वतःसाठी जे अन्न होतं ते खाल्लं कोणी? व्हायरसने. पिकाची ताकद कमी झाली तर तुमच्या पिकावर कीड रोग येणारच. पण आपला प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे, आपण इथं उपाय सुरू करतोय. डोकं दुखलं लगेच जाऊन एक सॅरिडॉन आणले आणि खाल्ले. कीड रोग आले लगेच जाऊन औषध आणलं, फवारलं, अरे ह्यानं नाही रिझल्ट आला, अजून दुसरं महागडं आणलं, त्यानं मारलं, अरे त्यानं पण आणि महागडं आणलं. आपण इथं उपाय करतोय, आपण इथं उपाय करायला जातच नाही. समस्येच्या मुळाशी आपण उपाय करत आमचं हे नुकसान आहे त्यावेळेस, प्लस शरीराचं नुकसान आणि त्यातच ते वेगळंच. आर्थिक ही फवारण्या वाढल्या तर कष्ट वाढले, शरीराचं नुकसान आहे, सगळं नुकसान आहेच. आर्थिक आहे, मानसिक आहे. बरं सतत तणावाखाली आहेच ना की अरे रिझल्ट कशाने मिळेल? तणावातनं बाहेर नाहीच की आम्ही. तणाव वाढतच चाललाय, बरोबर. मग कीड रोग वाढले तर तुमच्या फवारण्या वाढल्या, तुमचा खर्च वाढला, तुमचं कष्ट वाढलं, बरोबर. आणि तुमचा नफा जो आहे तो कमी झाला, बरोबर आहे का? मग आपण उपाय इथं करतोय, पण उपाय समस्येच्या मुळाशी इथं करायला पाहिजे हे आपल्याला कोण सांगतच नाही. सगळं झाल्यावर हा, हे सगळं झाल्यावर नाही. आता तुम्ही 20 वर्ष शेती करता, मी माहिती सांगतोय तुम्हाला, अशा पद्धतीने कोणी सांगितले का सांगा. आता हा एक प्रॉब्लेम झाला. आता दुसरा प्रॉब्लेम आणि काय, तर दुसरा प्रॉब्लेम आहे की सेंद्रिय कर्ब. जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण साधारण 3 ते 6% पाहिजे. आत्ता ते फक्त 0.5 आहे.
आता हे सेंद्रिय कर्ब कशासाठी पाहिजे, तर सेंद्रिय कर्बचे अनेक फायदे आहेत. त्यातलाच एक फायदा असा की जीवाणू जे आहेत, जे पिकाला अन्न खाऊ घालतात, त्यांचं हे प्रमुख भोजन आहे सेंद्रिय कर्ब. सेंद्रिय कर्ब जास्त तर जीवाणू जास्ती, सेंद्रिय कर्ब कमी तर जीवाणूंची संख्या कमी. सेंद्रिय कर्बात जीवाणूंचं अन्न काय, सेंद्रिय कर्ब आहे. आता अन्नच नाही राहिलं तर ते जीवाणूंची संख्या घटत जाणार. आता काय करतो आपण, जनावरांचं जे खत टाकतोय, हम्म, समजा आपण गोबर गॅसला वगैरे वापरतो, हम्म, हम्म. ते खत टाकल्यानंतर त्याचा उपयोग होतो का? मला हा म्हणजे बऱ्याच वेळा प्रश्न पडला की आता आपण खत टाकतोय, येतो त्या मुद्द्यावर येतोच नाही आता, त्या मुद्द्याकडे येतो आता. तर जीवाणू ह्या सेंद्रिय कर्बावर जगतायत, त्यामुळे जीवाणूंची संख्या वाढत झाली तर सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे. पण आपण सेंद्रिय कर्ब काय झाला आपला जवळपास 10 पट कमी झाला. 5 पाहिजे असं धरलं तर तो 0.5 आहे, म्हणजे 10 पट कमी झाला. आणि त्यामुळे जीवाणूंची संख्या पण 10 पट कमी झाली. जे जंगलातल्या जमिनीत जीवाणू 20 कोटी असतात 1 ग्रॅम मातीत, आपल्या शेतात ते 10 कोटी तरी पाहिजेत 1 ग्रॅम मातीत. ते आता 1 कोटीपेक्षा सुद्धा कमी आहेत जीवाणूंची संख्या. म्हणजे जीवाणू करतायत काय, जसं तुम्हाला भूक लागली, तुम्ही घरात गव्हाचं पोत आहे, ज्वारीचं पोत आहे म्हणून जाऊन एक मुठभर ज्वारी घेतली आणि खाल्ली, असं करताय? नाही. मग काय होतंय, घरी आई ज्वारीची पीठ मळते किंवा चपाती करते, लाटते, भाजते आणि मग तुम्हाला खायला घालते चपाती. मग ज्वारी असेल तर व त्याची भाकरी. मग त्या ज्वारीपासून भाकरी बनवणं किंवा त्या गव्हापासून चपाती बनवणं, त्याला रूपांतरण आहे ना. हे गव्हाचं रूपांतरण चपातीमध्ये केलं तरच आपण खाऊ शकतो आणि पचवू शकतोय, बरोबर. तसं जमिनीमध्ये पुढची 1,00,000 वर्ष काही द्यायची गरज नाही, इतकी खनिज, त्याचा करोडो टन साठा सगळ्या जमिनीमध्ये, मातीमध्ये आहे. बाहेरनं काही द्यायची गरज नाही. पण पिकं ती खाऊ शकत नाही. जसं तुम्ही ज्वारी आणि गहू डायरेक्ट खाऊ शकत नाही, तसं पिकं ही खनिजे खाऊ शकत नाही. मग पिकांना कोण खाऊ घालते, तर जसं घरात तुमची आई त्या गव्हापासून चपाती बनवते, तसं जमिनीमध्ये हे जीवाणू त्या खनिजांना रूपांतरित करून पिकं खाऊ शकतील अशा रूपामध्ये आणायचं काम, त्याची चपाती बनवायचं काम हे जीवाणू करतात. आता जीवाणूंची संख्याच 10 पट कमी झाली. मग इथं बनणारं अन्न, जे पिकांना खाऊ घालणारं, ते पण कमी झालं 10 पट. मग पिकांना मजबूती येईल का? म्हणजे इथं अन्नाचा पुरवठाच कमी झाला, अन्न कमी मिळायला लागलं, किंवा आपण ह्याला म्हणू आपण की कुपोषित झालं पीक, बरोबर. मग कुपोषित झालं तर पिकाची ताकद कमी झाली, ताकद कमी झाली तर परत कीड रोग वाढले, कीड रोग वाढले तर फवारण्या, कष्ट, खर्च सगळं वाढला आणि तुमचा नफा कमी झाला. म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढला, याचा डायरेक्ट परिणाम तुमच्या नफ्यावर व्हायला लागलाय. तुम्ही भरभरून खतं जरी टाकली तरी सगळी खतं पिकं ॲब्सॉर्ब करू शकत नाहीत, त्यांना कन्व्हर्जन करायला खाली जीवाणू पाहिजेत, जीवाणू नाहीत. बरं, हे जे तुम्ही युरिया घ्यायला लागलाय, नत्र इथं जे घ्यायला लागलाय, बाहेरनं विकत आणायला लागलाय, मला सांगा, तुम्हाला माहिती आहे हवेमध्ये नत्र किती आहे? 78% आहे ना. म्हणजे सगळ्यात जास्ती पृथ्वीवर काय असेल तर ते नत्र आहे, नायट्रोजन आहे हवेमध्ये. आणि तो हवेतला नायट्रोजन जमिनीमध्ये स्थिर करणारे हे जीवाणू आहेत. आता लाखो करोडो वर्ष कोण देत होतं पिकाला नायट्रोजन? हे जीवाणू देत होते. कुठनं देत होते? हवेतनं देत होते. फ्री मिळत होतं सगळं. नायट्रोजन हवेतला फ्री आहे, जीवाणू ते फ्रीमध्ये कन्वर्ट करतायत किंवा स्थिरीकरण करतायत त्याचं. पण आम्ही फ्रीमधलं मिळायचं सोडून आम्ही जाऊन विकत आणून घालतो. मग आमची शेतीत फायद्यात राहील का तोट्यात राहील? जे फ्रीमध्ये मिळायची सोय निसर्गानं केली आहे ते आम्ही फ्री घेणार नाही आणि आम्ही जाऊन विकत आणणार. आणि अशा गोष्टी विकत आणणार ज्याने जमीन आमची हार्ड होईल. प्लस युरिया आणि ह्या सगळ्यामुळे जमिनीतली धग वाढते, तिथले गांडूळ वगैरे गायब होत आहेत, जीवाणू मरत आहेत, बरोबर. तर हा दुसरा प्रॉब्लेम सेंद्रिय खत.
आणि तिसरा प्रॉब्लेम आहे pH बॅलन्स. इतके रासायनिक खतं, औषधं, विषारी टाकून टाकून आपण जमिनीचं पूर्ण pH घालवून घेतलेलं आहे, खराब करून टाकलेला आहे, इम्बॅलन्स केलेला आहे. ज्या pHच्या बँडमध्ये सगळ्या वनस्पती येतात ती जमीन सगळी आम्ही ॲसिडिक करून टाकली. लक्षात येते का बघा. मग त्यामुळे घडतंय काय, तर जो पिकाचा जे खाली अन्न तयार झालेलं आहे त्याचा जो अपटेक जो मुळ्यांद्वारे व्हायला पाहिजे, वर शोषली गेली पाहिजेत सगळी खतं किंवा हे सगळ्या गोष्टी, तो अपटेकच कमी झाला. का, तर इम्बॅलन्स आहे pHचा. लक्षात येते. हा तिसरा प्रॉब्लेम. अपटेक कमी झाला तर पिकाची ताकद परत कमी झाली, पिकाची ताकद कमी तर परत तुमचे कीड रोग वाढले. लक्षात येते का. पीक ॲक्च्युली निसर्गाचं संतुलन कसं आहे बघा, पिकाला फक्त जमिनीतनं 3.8% जे पाहिजे ते जर मिळालं व्यवस्थित, तर हिरव्या वनस्पती जगातले एकमेव अशी गोष्ट आहे, जीवित गोष्ट आहे की जी सूर्याची एनर्जी अन्नामध्ये कन्वर्ट करू शकते. बाकी ताकद कोणाला दिलेली नाही, फक्त हिरव्या वनस्पतींकडे, की सूर्याची एनर्जी डायरेक्ट ते कॅप्चर करू शकते. तर ते उरलेलं 96.2 जे आहे हे स्वतः तयार करते सूर्यप्रकाश, हवा आणि पाण्याच्या मदतीने. पण हे 96 तयार करण्यासाठी हे 3.8 ज्याला पाहिजे तेवढं मिळायला पाहिजे ना व्यवस्थित, ते सुद्धा आम्ही देऊ शकेना झालो, किंवा ते देण्याची जी निसर्गाची नॅचरल व्यवस्था होती ती व्यवस्था आम्ही सगळी पूर्णपणे बिघडवून टाकली. असं आहे. मग आता ह्याच्यामध्ये कसं आहे की हे 3 प्रमुख समस्या आहेत की ज्या आम्ही निर्माण करून ठेवल्यात, आणि ह्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही काही करत नाही. आम्ही कीड रोग आली की इथं औषध आणून फवारणार, बरोबर. वारंवार आम्ही खतं आणून टाकणार की जी खतं ही परत निसर्गाची व्यवस्था आणखीन बिघडवतात आणि जमीन हार्ड करतात आणि pH बॅलन्स घालवत आहेत आणि सेंद्रिय कर्ब खतम करतायत. अशाच गोष्टी आम्ही आणून टाकतो. मग मला सांगा, तुम्ही अशाच गोष्टी टाकताय की ज्याच्यामुळे ती निसर्गाची व्यवस्था आणि बिघडेल, आणि तुम्ही अपेक्षा करताय की माझा प्रॉफिट वाढावा. कसा वाढेल. जी सिस्टीम तुम्हाला फ्री दिली गेली होती, शेकडो नाही हजारो वर्ष आपल्याकडे शेती छानपैकी चालू होती, ती फ्रीवाली व्यवस्था आम्ही पूर्ण निसर्गाची बिघडवली आणि आम्ही निसर्गाच्या वरचढ्या दाखवायला गेलो. कोण जिंकणार. निसर्ग का आम्ही. निसर्ग जिंकणार ना. कीड रोग त्यानं पाठवले तुमचं पीक खतम करायला. हा, तुम्ही भाग पाडलाय, बरोबर आहे. किती महागडी औषध आणा, तुम्ही कुठलीही कीड संपवू शकत नाही, नष्ट करू शकत नाही. तर ह्या 3 प्रमुख समस्या कोणी दूरच करत नाही आहे किंवा कशा करायचे कोणी सांगत नाही आहे. आणि जे काही पारंपरिक उपाय आता वापरले जातात, जसं तुम्ही मगाशी म्हटलात की बाबा शेणखत आम्ही वापरतो आता सेंद्रिय कर्बासाठी समजा, पण आता मला सांगा शेणखत काय ट्रॉली मिळते आता आपल्याकडे रेट 1500 रुपये. 1500 नाही 2000 जास्त असेल. 4 चाकीचा आपल्याला काय, आपल्याकडे 4 चाकीचा संबंध नाही. आता आम्ही काही कोणाचं विकत घेत नाही, घेतलं तर 1500 रुपये आमच्याकडे आहे. साधारण आता तुमच्याकडे 1500 आहे. महाराष्ट्रात आता आम्ही अनेक ठिकाणी बघतोय 2500 ते 4000 असा रेट चालू आहे. ठीक आहे. बरी आणायचं प्लस ते पसरायचं, सगळ्याचं कष्ट मजुरी वेगळंच, सगळं हां, ट्रान्सपोर्टचा खर्च वेगळा, बरोबर. हे नाही म्हटलं तरी 2-2.5 हजार जातेच. बरं, एवढं करून मला सांगा की तुम्ही किती ट्रॉली शेणखत घालू शकता एक एकरी. हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न, हा किती घालू शकता हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न की देशी गाईचं सगळं ते मिळतंय का. हा, जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की नुसतं डोकं दुखतंय म्हणून मी डोक्यावरची गोळी घेऊन फायदा नाही. जर खरं कारण जर पोट बिघडलेलं असेल तर ते दुरुस्त होण्याचं मी औषध घेतलं पाहिजे. मूळ कारण शोधून ते दूर केलं पाहिजे. तसं हे मूळ कारण आता तुम्हाला मी तुमच्यासमोर ठेवलं की हे सेंद्रिय कर्ब, जमीन हार्ड होणं, pH बॅलन्स, ही प्रमुख कारणं ही आहेत. आणि ही दूर जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत तुमची शेती फायदा देऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही शोध घ्या,
कारण कशी दूर करायची याचा अभ्यास करा हो. आणि आता आम्ही टप्प्याटप्प्यानं तर सगळं घेऊन बसलोय सर. वेगवेगळे नाही प्रयोग तर करा. पण आलोच नसतो तुमच्या पेशाने. मग मला सांगा साहेब, आता या सगळ्या परिस्थितीत तुम्हाला टेम्पररी उपाय हवा आहे का परमनंट? नाही परमनंट उपाय असला तर सांगा. कारण Temporary काही नको. हा टेम्पररी उपाय तर तुम्ही गेले 50 वर्ष करताच आहे. करतोयच ना आता आम्ही ऑलरेडी. आता मी शेती पण केलेलीच नाही. तुम्हाला हे सोल्युशन टेम्पररी पाहिजे का परमनंट? परमनंट पाहिजे. हा प्रॉब्लेम निर्माण व्हायला आपण 10, 20, 30, 40 वर्ष आपण घातलेले आहेत त्याच्यात. बरोबर. त्यावेळेला हा प्रॉब्लेम निर्माण झाला. बरोबर आहे. पैसे तर तुम्ही म्हणताय तसं वर्षाला 1.5 लाख घातलेत आपण. काय घालतोय? बरोबर आहे. हे किती खर्च केला आपण आजपर्यंत? तर लाखो रुपये आपण हा प्रॉब्लेम निर्माण करण्यासाठी घातले. हो 100%. बरोबर. 100%. वेळ घातलाय, पैसे घातलेत आणि नुकसान तर आपलं झालेलंच आहे आणि नुकसान परमनंट झाले आता आपले. जमीन अगदी माती आता आपली सगळी जी आहे ती नापिकीकडे चालली. बरोबर. मग आता ही जर ह्याच्यावर जर आपल्याला परमनंट उतारा, परमनंट उपाय पाहिजे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला थोडा वेळ द्यायला पाहिजे. 100%. बरोबर आहे. त्याच्यासाठी सुद्धा थोडा खर्च करायला पाहिजे. करायला 1.5 लाख नाही, थोडा आहे पण तो तरी करायला लागेल काहीतरी. करायला. बरोबर. बरं, आता आधीची जी वाईट अवस्था झाली ती आपल्यामुळेच झाली का दुसरं कुणामुळे झाली? हो. आपल्यामुळेच झाली. मग ती अवस्था जर आपल्याला बदलायची असेल तर निर्णय कोणी घ्यायला पाहिजे? आपणच घ्यायला पाहिजे. पण तो काय निर्णय घ्यायचा हेच आज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आहे. ह्यामुळेच एका शेतकऱ्यानं स्वतःचं आयुष्य ह्याला समर्पित केलं. बरोबर. आणि 2001 सालापासून 2014 सालापर्यंत 13 वर्ष त्यांनी ह्याच्यामध्ये भरपूर प्रयोग केले. 13 वर्ष. आणि 13 वर्ष वेगवेगळे प्रयोग केले. जसं आता मी तुम्हाला म्हटलं की ही समस्या आहे. मी तुम्हाला समस्याचं मूळ कारण समजावून सांगितलं. आता तुम्ही वेगवेगळे प्रयोग करा, वेगवेगळे औषधं आणा, खतं आणा, वेगवेगळे शेकडो प्रयोग तुमच्या शेतीत करा. आज ना उद्या कधी ना कधी तरी तुम्हाला उपाय सापडेल. पण तुम्हाला नाही तुम्हीच सांगा उपाय, म्हणून आता मी उपाय सांगायला लागलो. नाहीतर आम्ही काय करतो, इथंच आम्ही 50-100 जरी शेतकरी असले तर आम्ही एवढंच समस्या सांगतोय आणि मी थांबतोय. मला सांगा. बाबा तुम्हाला ज्यांना कोणाला स्वतःचे उपाय करायचे असेल करा. तर एका शेतकऱ्यानेच धुळे जिल्ह्यातल्या जो तसा बऱ्यापैकी सगळ्यात कमी पावसाचा जिल्हा आहे महाराष्ट्रातला, तर त्या जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने ह्याच्यावर 13 वर्ष रिसर्च केला, वेगवेगळे प्रयोग केले. अनेक लोकांना ह्याच्यामध्ये त्यांनी सामावून घेतलं या प्रयोगांमध्ये, 370पेक्षा अधिक लोक. आणि पण ही 13 वर्ष सलग प्रयोग केल्यानंतर त्यांना एक निसर्गाचं गुपित सापडलं. लक्षात घ्या. तो जो फॉर्म्युला आहे तो जर इथं वापरला तर ह्या तिन्ही समस्या चुटकीसरशी सुटायला लागतात एकाच वेळेला. म्हणजे काय, तर जमीन हार्ड जी आहे ही भुसभुशीत व्हायला लागते. यासाठी हा फॉर्म्युला कुणाची मदत घेतो, तर हा फॉर्म्युला घेतो मदत गांडुळांची. हा फॉर्म्युला तुम्ही जमिनीत वापरला की लगेच तुमच्या जमिनीमध्ये गांडूळ सगळीकडनं यायला लागतात. कुणाच्या शेतात पहिल्या महिन्यात येतात, कुणाचं शेत फारच जमीन खराब झाली असेल तर 6 महिने वर्षभर पण घेतात. पण म्हणजे जमीन जितकी खराब आहे त्यानुसार, किंवा तुम्ही किती वापरताय कसं वापरताय त्याच्यानुसार. पण जे गांडूळ आज 10-12 फूट खाली समाधी अवस्थेत जाऊन राहिलेले आहेत, कारण वरची जमीन खराब आहे, त्यांचं वरची जमीन आहे त्यांचं घर, ते खराब झाल्यामुळे ते तिथं राहू शकत नाहीत. तिथं धग जास्ती आहे, ते राहू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ते खाली जाऊन समाधी अवस्थेत गेले. तर ते खाली जाऊन जे समाधी अवस्थेत गेले ते परत वर येऊन कामाला लागतात आणि त्यांचं काम सुरू होतं. दररोज वर खाली जे जातात ते प्रत्येकाला नवीन छिद्र करतात. एकदा केलेलं छिद्र परत वापरत नाहीत. छिद्र करत 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 माती खात 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 खाली जातात, माती खात 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 वर येतात, विष्ठा टाकतात, परत खात 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 माती खाली जातात. आणि जी विष्ठा आहे ती गांडूळ खत तुमच्याकडे इथं जमिनीवर भरपूर प्रमाणात तुम्हाला मिळायला लागतं. किती मिळतं, तर हा फॉर्म्युला वापरायला लागल्यावर काही वर्षातच तुम्हाला साधारण एकरी 4 लाख ते 12 लाख रुपयाचं गांडूळ खत एकरी दरवर्षी मिळायला लागतं. बघा मी काय म्हणतो. आता कसं काय ते डिटेल आत्ता जात नाही, मी फक्त आत्ता तुम्हाला त्याचं एक सारांश सांगायला लागलो. बरं, हे होल केल्यामुळे इथं
सूर्यप्रकाश खाली जायला लागतोय, हवा खाली जायला लागते, त्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण वाढायला लागतं. जिथं ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं तर तिथं विषाणूचं प्रमाण कमी व्हायला लागलं. विषाणू कमी झाली की अन्न चोरी कमी झाली, अन्न चोरी कमी झाली की पिकाची ताकद वाढायला लागली, आपोआप कीड रोग कमी होत गेले, फवारण्या कमी झाल्या, खर्च कमी झाला, कष्ट कमी झाले आणि नफा वाढायला लागला. पिकाची वाढ चांगली आहे. पिकाची वाढ चांगली होते आणि गांडूळ खताद्वारेच नुसती मदत होत नाही. गांडूळ जातात त्या पॅसेजमध्ये सुद्धा त्याचं जे त्याच्या शरीरातनं जो स्त्राव बाहेर पडतो त्याच्यात पिकाला लागणारे सगळे घटक 10 पट जास्त आहेत. तिथली माती ज्यावेळेला चेक केली त्या सगळे घटक हां सगळे. तर सगळ्यात पहिले तुमची ही पहिली समस्या जी आहे जमीन हार्ड झाली ही हा फॉर्म्युला निकालात काढतो वेगानं, त्वरित, लगेच, इन्स्टंटली. हां दुसरा प्रॉब्लेम जे सेंद्रिय कर्ब. एक ट्रॉली शेणखत तुम्ही जे टाकताय त्याच्यात जेवढा सेंद्रिय कर्ब आहे तेवढा इथं ह्या 1 किलोमध्ये आहे. एक ट्रॉली तुम्हाला 1,500, 2,000, 2,500ला पडते, बरोबर. हा फॉर्म्युला तुम्हाला पडतो फक्त 1100 रुपयाला. ते 10 किलोचं पॅकिंग एकदम घेतलं तर हा फक्त तुम्हाला 750ला पडतो. 1 महिन्याला 1 किलो 1 एकरला पुरेसा आहे. जसं आता तुम्ही ऊसाचा विषय बोलताय, वर्षात तुम्ही 10 किलो घातले तरी पुरेसा आहे. पण तुम्ही 10 ट्रॉली शेणखत नाही घालू शकत दरवर्षी, इम्पॉसिबल आहे. खर्चात पण परवडणार नाही आणि मिळत पण नाही. 3 वर्ष सांगितलं ना मी. हा दर 3 वर्षांनी घालताय तुम्ही, बरोबर. तर तसं हे इतकं सेंद्रिय कर्ब भरपूर प्रमाणात मिळाल्यामुळे जीवाणूंची संख्या वेगानं वाढायला लागते. जीवाणूंची संख्या वेगानं वाढली की अन्न भरपूर प्रमाणात पिकाला मिळायला लागतं. कारण जीवाणू असलेल्या खनिजांना कन्वर्ट करून अन्न बनवून देतात पिकाला खायला. पिकाला अन्न भरपूर खायला मिळालं की पिकं कुपोषित होत नाही तर पिकं बलवान व्हायला लागतात आणि बलवान पिकांवर कीड रोग येत नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने कीड रोग कमी होत जाऊन बंदच होतात. अनेक वेळेला तर आम्हाला जाणवलं की मल्टीप्लायर वापरायला लागल्यावर पहिल्या सीझनला सुद्धा कीड रोग आले नाहीत. आणि आपल्याकडं सगळ्यात जास्ती जिथं औषधं फवारणी केली जाते किंवा कीड रोग येतात, समजा अगदी नाजूक पिकं, समजा आपण तुम्ही डाळिंब घ्या, द्राक्ष घ्या, तिथं अगदी 35,000 रुपये 30,000 रुपये लिटरची पण औषधं वापरली जातात किंवा लाखो रुपयांची कीटकनाशकं वापरली जातात. तर आपल्या प्लॉटवर कीड रोग नाही, आजूबाजूच्या 4 प्लॉटवर आहे. का? कारण त्यामुळं सेंद्रिय कर्ब वाढतोय, जीवाणू वाढतोय, तेव्हा पिकं बलवान होतात, सगळं तुमचे कीड रोग आणि फवारण्या सगळं तुमचं बंद होतं किंवा कमी होतं आणि तुमची प्रॉफिटेबिलिटी वाढायला लागते. आणि तिसरं काम हा इन्स्टंटली करतो तो म्हणजे pH बॅलन्स. pH बॅलन्स तातडीनं केल्यामुळं जी काही तिथं अन्न खाली उपलब्ध आहे ते पिकं ॲब्सॉर्ब करायला लागतात, अपटेक करायला लागतात. त्यामुळे पिकं आणखीन बलवान होतात. पिकं बलवान झाली की सगळंच परिस्थिती परत पालटली तुमची. जास्ती फुटवे निघणार, जास्ती तुमचे पानं निघणार, पानं डार्क ग्रीन असणार, भरपूर प्रमाणात प्रकाश संश्लेषण होणार, जास्ती प्रमाणात फुलं, जास्ती प्रमाणात फळं, जास्ती प्रमाणात उत्पादन. एवढंच होत नाही तर आणि काय घडते ते थोडंसं सांगतो तुम्हाला. तर बघा, थोडीशी जर आपण तुलना केली तर हाच फॉर्म्युला आता का देशभर सगळा लोकप्रिय व्हायला लागला. जसं मी तुम्हाला म्हटलं की आज 28 राज्य आणि सगळे जे केंद्रशासित प्रदेश आहेत तिथं हा वापरला जातोय. त्यानंतर 111पेक्षा जास्ती पिकांवर आता वापरला जातोय भारतातल्या. काही लाख शेतकरी म्हणजे आमच्याकडे रजिस्टर्ड असलेले आज आता जवळपास 2.25 लाखाच्या वर गेलेले आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याकडनं आजूबाजूच्या 2-5-10 शेतकरी माल घेत आहेतच. कित्येक लाख शेतकरी आज हे प्रोडक्ट वापरत आहेत आणि देशातनं नव्हे देशाबाहेरनं पण डिमांड यायला लागली. का यायला लागली? ही कारणं थोडक्यात तुम्हाला मी सांगतो की हाच प्रोडक्ट आज का वापरणं का आज गरज बनली आहे. जर शेतकऱ्याला दुप्पट तिप्पट 5पट आपला नफा वाढवायचा असेल तर त्याचं कारण बघा. आता तुम्ही रासायनिक खतामुळे जो रिझल्ट येतोय आणि आपल्या ह्या मल्टीप्लायरमुळे जो रिझल्ट येतोय याची जर तुलना केली तर आता पहिला सीझन समजा तर याच्यात उत्पादन वाढ जर आपण बघितली तर पहिल्या सीझनमध्ये रासायनिक खतांना 10 ते 15% उत्पादन वाढ होते, पण आपली होते साधारण 30 ते 50%. म्हणजे रासायनिकमध्ये जेवढी तुमची उत्पादन वाढवली त्याच्यापेक्षा डबल इथं आपण देतोय आता. म्हणजे ह्याला मी म्हणतोय की इन्स्टंट रिझल्ट.
आज लक्षात घ्या साहेब, सेंद्रियमध्ये इन्स्टंट रिझल्ट सहसा कोणी देऊ शकत नाही. 3 वर्षानंतर उत्पादन वाढवलं. इथं आपण रासायनिकवर सुद्धा मात करून त्याच्यापेक्षा सुद्धा डबल रिझल्ट आज काढून देतोय. खतं कमी होतं. कमी कमी करत जावा टप्प्यानं. आम्ही एकदम सगळ्याला वापरा म्हणत नाही. समजा तुमचा आता 12 एकर आहे किंवा 6 एकर आहे समजा, तर आम्ही म्हणू की सर तुम्ही आधी 1 एकरलाच वापरा. तुमचं 100 एकर असलं तरी आम्ही सांगणार 1च एकरला वापरा. ऐका, मी आता करणार 1 एकरमध्ये हा, आणि तुमचं 1च एकर असेल तर आम्ही सांगू की साहेब अर्ध्या एकरला वापरा. का तर तुम्हाला फरक काय बरोबर. की हे वापरल्याने न वापरल्यामुळे काय फरक भेटला. रासायनिक तुम्ही वापरताय, दोन्हीकडे वापराच. ह्या भागात फक्त हे ॲड करा, त्यामुळे 2 पैसे तुमचा खर्च जास्त झाला वाढेल, पण 10 पैसे तुम्हाला प्रॉफिटसुद्धा वाढून मिळेल. पुढचा मुद्दा तोच आहे की इन्स्टंट रिझल्ट तुम्हाला मिळेल, त्यानंतर कॉन्स्टंट रिझल्ट तुम्हाला मिळेल. म्हणजे रासायनिकमुळे तुमचं उत्पादन सुरुवातीला वाढत जाते, जसं मग तुम्ही उदाहरणं सांगितली, नंतर ते कमी 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 होत जाते कारण माती खराब होते. बरोबर आहे. पण आपलं सतत वाढतच जातंय आणि 3 पटीपर्यंत उत्पादन वाढत. एक जनरल सगळ्या पिकांचं मी सांगतोय, मी फक्त एका पिकाचं बोलत नाही. जनरल आमचं देशभर जे काम चाललंय, एक ॲव्हरेज 3 पटीपर्यंत उत्पादन वाढव होतोय. आणि त्यानंतर परमनंट रिझल्ट जर बघायला गेलं तर रासायनिक खतं तुम्हाला आयुष्यभर वापरत राहायला लागतात. आमचं तुम्हाला 7 वर्षांतर वापरायची गरज नाही. कारण निसर्गाची सिस्टीम जी करोडो वर्ष चालू होती ती गेल्या 50 वर्षात बिघडली आहे. ती आम्ही तुम्हाला रिपेअर करून देतोय 3 ते 5 वर्षात, 7 वर्षात मॅक्झिमम. त्यानंतर तुम्हाला आमचं वापरायची गरज नाही. ऑलरेडी तुम्ही सेंद्रिय करत असाल तर तुम्हाला 3 वर्ष पुरेसं आहे. तुम्ही रासायनिक जर टाकत असाल तर तुम्हाला 5 वर्ष पुरेसं आहे. खूपच जमीन खराब झाली तर 1-2 वर्ष, 7 वर्षसुद्धा तुम्हाला पुरेसं आहे. ठीक आहे. आता बघा, मी ऊसाचे पण तुम्हाला सेपरेट रिझल्ट सांगतो. आता इथं खर्चाचं बघू आपण. रासायनिकमध्ये तुमचा खर्च सतत वाढत जातो, आपला खर्च इथं 80% कमी होतो. आता दुसरी तुलना करूया की सेंद्रिय, इतर सेंद्रिय जे आहे आणि आपलं मल्टिप्लायर, ह्याच्यात काय फरक आहे. इतर सेंद्रियपेक्षा सुद्धा कसं सरस होतं. तर इतर सेंद्रियमध्ये बघा साहेब, वेळ हा फार महत्त्वाचा फॅक्टर आहे की 3 वर्षानंतर तुमचं उत्पादन वाढ होणार. बरोबर आहे. इथं आमची तुम्हाला इन्स्टंट उत्पादन वाढ आहे 30 ते 50%. या एकाच फॅक्टरमुळे तर आज सेंद्रिय लोकप्रिय होत नाही. बरोबर आहे. दुसरं कष्टाच्या बाबतीत बघायला गेलं तर ही निविष्ठा बनवा, ती निविष्ठा बनवा, ही बनवा, ते बनवा, आणि मग ते द्रावण सगळं 21 दिवस हलवत राहा. एवढं कष्ट करायचे आज नवीन पिढीची तयारी आहे का? कुणाचीच तयारी नाही, नवीन असू दे जुनी असू दे. त्यामुळे कष्ट इथं वाढतं इतर पद्धतीत, आपल्या पद्धतीत कष्ट कमी होतं. ओके. त्यानंतर आपण जर बघायला गेलं तर खर्चाचा एक वेगळा विषय आहे, पण खर्चाचा पण एक विषय आहे. आणि दुसरं म्हणजे क्लिष्टता, म्हणजे आपण म्हणून किचकटपणा म्हणू आपण. इतर सगळ्या ह्याच्यात बघा तुम्हाला वेगवेगळ्या निविष्ठा बनवणं किंवा पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेत वेगवेगळ्या प्रोडक्ट वापरणं, असं सगळं वेगवेगळ्या कंपन्यांचा कारभार आहे. बरोबर आहे. प्रत्येक पिकाप्रमाणे वेगळे प्रोडक्ट आहेत आणि पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेत वेगळे प्रोडक्ट आहेत. इथं तुम्हाला एकच प्रोडक्ट ऑल इन वन, सगळे कामं हाच करतो. सगळे बीज प्रक्रियेपासून ते अगदी हार्वेस्टिंगपर्यंत, हार्वेस्टिंगच्या महिन्यात वापरण्याची पद्धत पण सोपी आहे. हे मी जसं म्हटलं ना किचकट, तर हे अत्यंत सोपी आहे. 1 एकरला 1 महिन्याला 1 किलो, संपला विषय. 1 किलोमध्ये कसं आहे? 1 महिन्याला 1 एकरला 1 किलो एवढा पॉवरफुल, एवढा काय म्हणता येईल त्याला, कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म्युला. कसं आता वापरायचं कसं, तर बघा तुम्ही 2 प्रकारे देऊ शकता. एक तर मातीला पण द्यायचं आहे आणि स्प्रे पण घ्यायचा आहे. आता मातीला देताना तुम्ही जर अन्य रासायनिक खतं युरिया टाकत असाल तर आम्ही सांगतो की टप्प्याटप्प्यानं दरवर्षी 20% 25% रासायनिक खतं कमी करा. मग आता जर तुम्ही ती देतच असाल तर त्याच्यात ही मिक्स करून द्या. युरिया टाकताय तर युरियावर हे 1 किलो टाकून घेतलं, चोळून घेतलं, टाकून दिलं, खत मिक्स करून टाकून दिलं. किंवा तुम्ही म्हटलं आम्ही युरिया वापरतच नाही, ठीक आहे, 8-10 गमेली माती घ्या, त्याच्यात मिक्स करा आणि टाका 1 एकरला. का तर 1 एकरला तुम्हाला 1 किलो टाकणं जड आहे, पण एक 10-15-20 किलो माती घेतली तर ती तुम्ही टाकू शकता ना. बरोबर आहे. तर मातीमधून किंवा तुम्ही वाहत्या पाण्यातनं देऊ शकता. ड्रम तुम्ही घेतला, अर्धा ड्रम भरला, त्याच्यात तुम्ही टाकलं, हलवून घेतलं, ड्रम फुल भरला, त्याची चावी एवढी सोडली की पूर्ण पाणी 1 एकरला पोहोचेल, तोपर्यंत ड्रम सगळा रिकामा होईल. किंवा ड्रेंचिंग करू शकताय.
1 लिटरला अळवणी करू शकताय, बरोबर. तर 1 लिटरला 2 ग्रॅम प्रमाण घ्या ड्रेंचिंगला आणि नोझल काढून बस समप्रमाणात सगळ्या मातीला मिळेल. 2 ग्रॅम किती? 1 लिटरला 2 ग्रॅम, 15 लिटरला 30 ग्रॅम आळवणीला. आळवणीला मी सांगतो. अन्यथा स्प्रेला जे आहे 1 लिटरला 1 ग्रॅम पिकावर आपण स्प्रे करण्यासाठी. हे स्प्रे आता महिन्यात तुम्ही 2 घेतले, 3 घेतले, 4 घेतले तर अतिउत्तम. हे कीटकनाशक म्हणून येते की? हे नाही, हाच प्रोडक्ट स्प्रेला वापरायचा. हा सेम सेम सेम, काही नाही, तेच सगळ्याला तेच. ह्याच्यासाठी पण तेच. तेच आणि पानावर पण तेच. आणि तुम्ही कशाही बरोबर वापरू शकताय, तणनाशक सोडून कशाही बरोबर वापरा. म्हणजे ह्यासाठी वेगळी फवारणी घ्यायची गरज नाही. नाही, आम्ही कधी तणनाशकामध्ये नाही सांगतो मी, म्हणजे तणनाशक सोडून कशाही बरोबर वापरू शकता. नाही तर अन्य काय होतं, अन्य ऑर्गॅनिकचं काय असतं, इतर कशाबरोबर वापरायचं नाही. म्हणजे परत वेगळी फवारणी, परत वेगळी मजुरी, परत वेळ लागला ना, वेळ जातोय ना. लक्षात आलं? इतकं वापरायला सोपं सुटसुटीत आहे. अगदी बीज प्रक्रियेपासून वापरायचं, शेवटचा महिना वापरायचा नाही. समजा 4 महिन्याचं पीक आहे, आता समजा ऊस आहे, 10 किलो पुरेसा आहे. आता ऊसाच्या बाबतीतले रिझल्ट फक्त तुम्हाला सांगतो. आता तुमच्याकडे तर आता काही विषयच नाही, पण लावण, खोडवं, निडवं, बरोबर. आता तुम्हाला माहिती असेल, आपल्या भागात साधारण 70,000 रुपये सुद्धा खर्च करतात 100 टनाच्या वर जायला. पण हेच तुम्ही 7,500 100 टनाच्या वर जात आहे. किती फरक बघा, किती फरक आहे बघा. पहिल्या वर्षी नाही. ड्रीप असेल तुमच्याकडे तर तुम्ही 2 वर्षातच 100 टनाच्या वर जाता. आता तुमच्याकडे 40 टन जरी असले तरी तुम्ही 2 वर्ष 100 टनाच्या वर जाता. आणि तुम्हाला 100 टनावर जर फास्ट जायचं असेल तर एक थोडासा वेगळा डोस आहे. 10 किलोच्या ऐवजी तिथं थोडं तुम्ही एक्स्ट्रा वापरताय, 5-6 किलो, पण तुम्ही 100 टनावर फास्ट जाताय. जमीन पण लवकर चांगली होती. हा एक विषय. हा, तर आता ऊसाच्या बाबतीत बघा, म्हणजे जे न पटना, म्हणजे पटणार नाहीत असे रिझल्ट आहेत. आता समजा लावण तर सगळ्यात जास्ती येते. आता खोडवा एका शेतकऱ्याचा 49 टन होता, त्या बेळगावचा सत्याप्पा म्हणून शेतकरी. स्पीकर बंद करा ना. तर 49 टन खोडवा होता. आणि खोडवा जर 49 असेल, 50 टन असेल, तर निडवा किती असेल? 30 असेल. आपण 35 धरू. हां, बरोबर. ह्याच्यापेक्षा जर वर जात, मग त्याचा नॉर्मलमध्ये 35 टन निडवा झाला असता 3ऱ्या वर्षाचा ऊस. पण त्याला हिथं मल्टिप्लायर मिळालं आणि त्यानं मल्टिप्लायर वापरलं इथून पुढं. तर हा 35 टन व्हायच्या ऐवजी हा 49 वरून झाला 71 टन. विचार करा, 3ऱ्या वर्षाचं सांगतोय मी. आणि पिकाची अवस्था आणि मातीची अवस्था बघून त्याला इतका कॉन्फिडन्स आला, त्यामध्ये आपण अजून 1 वर्ष ठेवून बघू. 4थ्या वर्षाचा, ज्याला तुमच्याकडे होतच नाही, त्यामुळं माहीत आहे की नाही माहीत नाही, पण चिडवा म्हणतात याला इकडं इतर भागामध्ये. तर हा चिडवा झालाच 71 वरून 84 टन. बोला, ही ताकद आहे याची. लक्षात आलं? तर सर माझं तर 3ऱ्या वर्षाला मी ठेवणार आहे. ठीक आहे ना, आता वापरा तुम्ही, तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल सगळा. ठीक आहे. तर असे रिझल्ट आहेत. अनेक पिकं, सोयाबीन असो, काही कुठलेही पीक घ्या देशातलं तुम्ही, त्याच्यावर आपले रिझल्ट आहेतच. ते असेच रिझल्ट आहेत की सुरुवातीला ऐकताना तुम्हाला विश्वासच नाही बसणार. जसं आता आमच्याकडे बघा, एक आता ते रिझल्ट बघून ते कामाला लागले. पुणे जॉबला होते, भावाकडे त्यांनी प्रोडक्ट पाठवलं, पण ते रिझल्ट बघून स्वतः म्हटले मी पण याची डीलरशिप घेतो त्यांना. कारण सोयाबीन त्यांचं 5 एकरमध्ये 5 क्विंटल होत होतं. इतकी माती मुरमाड आणि खराब माती होती. काय म्हणता येईल, पथरेली जमीन, म्हणजे काय म्हणू आपण, मुरमाड अशी सगळी जमीन होती, दगडी. हां, तर 5 एकरात 5 क्विंटल फक्त होतं. ते 5 एकरात हे वापरायला लागल्यावर 12 क्विंटलवर गेलं. मग पुढचा सीझन 30 क्विंटलवर गेलं, त्याच्या पुढचा सीझन 60 क्विंटलवर गेलं. आता ते 70वर स्थिरावलं आहे. मीटिंग चालू. तर असे रिझल्ट आहेत की जे लोक विश्वास ठेवणार नाहीत. हे का रिझल्ट आहेत परत मी सांगतो.
हे रिझल्ट म्हणजे याचं कारण एकच की आपण निसर्गाची सिस्टीम रिसेट केली, रिपेअर केली. आपण वेगळी जादू काही केलेली नाही. आपण निसर्गाचं विज्ञान समजून घेतलं, जे आपल्याला कोणी समजून सांगितलंच नाही, आणि ते परत व्यवस्थित तुमच्या शेतात प्रस्थापित केलं, सेटल केलं, आणि आपण तिथनं बाहेर झालो. आपण काय म्हणतो 7 वर्षांनंतर तुम्हाला आमचं पण वापरायची गरज नाही असं म्हणणारी कुठली कंपनी भेटेल जगात? समजा आता आपण उत्पादन 3 पट केल्यावर कुठली कंपनी म्हणेल आता आमचं वापरू नका इथनं पुढं? बरोबर आहे. भाताला सुद्धा जर आता आपण use भाताचे पण असेच रिझल्ट आहेत. 13 क्विंटलवरनं 35 क्विंटल 40 क्विंटल पर्यंत गेले. आता फवारणी 16 क्विंटलवरून 39 क्विंटल भाताला फवारणी वापरू शकतात. वापरू शकता. आता कितवा महिना शेवटचा महिना आहे? आलं बाहेर पडलं. कोंबे नाही पाण्यात नाही, मग नको. मग आमचे टेक्निकल डायरेक्टर त्यांना विचारून फक्त टाका. हा चिक ते जमिनीलाच द्या. ना फवारणी देऊ शकतो. एक नंबर रिझल्ट सर. असं तुम्ही केलंय का? टप्परो भात होतो. 8 दिवस भात इतरांपेक्षा लवकर येतो. बरं, काय रिझल्ट येतात ते थोडक्यात जरासं सांगतो तुम्हाला मी, की जे उत्पादन तुमचं निघतं, आता जसं ते म्हणतात भात दाना भरतो एकदम असा, तर आकार वाढतो, वजन वाढतं. सगळं चांगलं. वजन वाढतं म्हणजे आता आधी तुमचं भाताचं पोतं 80 किलोचं भरत होतं, आता तेच 92-94 किलोचं भरायला लागलं. पोतं तेच आहे. हां, तर वजन वाढतं, आकार वाढतो, म्हणजे इतर सगळे म्हणजे फळं असो किंवा काही असो इतर जे काही तुम्ही घ्याल ते, नुसतं आकार वाढत नाही तर वजन वाढतं. पोषण मूल्य वाढतं. नुसतंच आकाराने वजन वाढलं नाही तर पोषण मूल्य वाढतं, म्हणजे न्यूट्रिशनल व्हॅल्यू. जसं आता मी हळदीचं सांगतो तुम्हाला की हळदीमध्ये कर्क्युमिन हे औषधी घटक असते, म्हणून हळदीला औषधी गुण आहेत. तर ते कर्क्युमिन नॉर्मल 3-3.5 होतं, तर ते 70% वाढ झाली मल्टिप्लायर वापरल्यावर, ते झालं 5.5. त्यांना भाव पण चांगला मिळायला लागला. पोषण मूल्य वाढतं. त्यानंतर चव, साहेबांनी जो सांगितला विषय, चव मागच्या पिढीनं खाल्लेली ती जी चव आहे ती परत यायला लागते. आता चव सुद्धा गेली ना, नैसर्गिक चव आणि वास. आता जसं तुम्ही आंब्याचा विषय बोललात, आंबा आडीला लावला तर घरभर वास सुटायचा, गल्लीत वास पसरायचा. आता नाकाजवळ घेऊन धरायला लागते वास घ्यायला. पिकलाय का नाही. हा, वास आहे का नाही बघायला. तर हे सगळे घटक वाढल्यामुळं तुम्हाला मार्केट रेट चांगला मिळतो, लक्षात घ्या. अजून एक point आहे. हां कालावधी पण कमी झाला 15 दिवस. हां, टिकवण क्षमता वाढते. टिकवून क्षमता आणि तयार होण्याचा कालावधी तो पण कमी झाला. कमी वेळ. तो एक विषय आहे, कमी वेळेत तयार होतोय. कारण सगळे घटक व्यवस्थित मिळाले ना त्याला. पोषण खाल्लं भरपूर मिळाल्यामुळं, ताकद भरपूर मिळाल्यामुळं, पीक स्वतः बलवान झाल्यामुळे ते त्याची वाढ करून घेत आहे. लक्षात येते का? अशी इतके रिझल्ट आहेत मी तुम्हाला सांगत बसलो. पण आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या सगळ्याबरोबरच नैसर्गिक आपत्तींमध्ये संरक्षण. जे भारताचं एक नेहमी सांगायचं खूप उदाहरण आहेत. आपल्या इथंच ऊसाचं झालं होतं. आमच्याकडेच इथे पूजा पाटील नावाची मुलगी कामाला होती, तर तिने 2 किलो वापरलं होतं आपल्या शेतात. तर आपला 21चा पूर आला बघा, त्या पुरात सगळ्यांचा ऊस गेला, यांचा फक्त शिल्लक होता. आणि तो त्यांनी व्हिडिओ पाठवला होता. पण तो काय, मला तो फोटो मिळत आहे, तो व्हिडिओ त्यांनी पाठवला, तो काहीतरी हे झालाय, मोबाईल चेंज होण्यात काहीतरी तो डिलीट झाला, काहीतरी झाला. फोटो सापडलेत मला. सांगायचा मुद्दा काय की नैसर्गिक आपत्तीमध्ये संरक्षण म्हणजे, जसं आता सर म्हणतात भाताचं सांगा, तर तो भात तर 3 दिवस 15 फूट पाण्यात, पुराच्या पाण्यात बुडाला होता. सगळ्यांचा भात गेला. किती दिवस? 3 दिवस 15 फूट पाण्यात राहील भात. सगळ्यांचा गेला. त्यांनाही वाटलं आपला गेला, बाहेरच पडले नाहीत घरात 15 दिवस. नंतर गावातून सांगायला लागले, अरे जा तुझंच बघ, जा रान परत आहे तसं आहे, काय केलेस. 2.25 क्विंटलचा फक्त लॉस झाला. सॉरी, 2.25 क्विंटलचा लॉस झाला. 18 क्विंटल मागच्या यायला आलं होतं, यायला 16.5 आलं. ही नैसर्गिक आपत्तींमधनं का संरक्षण होतंय? कारण आपण निसर्गाची सिस्टीम स्ट्रॉंग केली आहे. आता अनेक ठिकाणी पाणी साठून राहतंय, आपल्या शेतात पाणी साठून राहत नाही, कारण जमीन इतकी भुसभुशीत झाली आहे. कमी पाण्यात बिन पाण्याचा गहू 15 क्विंटल, कसं काय?
कारण आधी 2-2.5 वर्ष मल्टीप्लायर वापरले. जमीन इतकी भुसभुशीत झाली की पाऊस सगळा मुरला. नोव्हेंबरमध्ये यायला त्यांनी घेत नव्हते, पण आपल्या तिथला प्रतिनिधी म्हटला सर घेऊन तरी बघा, जमीन इतकी चांगली झाली आहे. 25 एकर त्यांचा रान, पण त्यांनी 1 एकरला घेऊन बघितलं गहू. पाणी द्यायला नाही, फक्त बाहेरनं पाणी आणून 2 स्प्रे घेतले. 15 क्विंटल गहू. ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांच्याकडे 11 क्विंटल गहू. हे सगळ्याचे फोटो आहेत. आता लॅपटॉप आता उघडत नाही तर अदरवाईज तुम्हाला सगळे फोटो व्हिडिओ आपल्या युट्यूबला आहेत, फेसबुकला आहेत, पाहिजे तेवढे तुम्ही बघा, टेलिग्रामला आहेत. किंवा तुम्हाला आता मगाशी तुम्हाला मी ती जी लिंक म्हटली त्या लिंकमध्ये आहेत सगळे, ती लिंक पण तुम्हाला पाठवतो. रिझल्ट हजारोने. रबरवर पण कुणी वापरला असेल, फक्त रबरचा आता आमच्याकडे रिझल्ट नाही बघा, अदरवाईज सगळ्या पिकाचे रिझल्ट भारतात होणारे सगळे. होय, पण ते पण कोणतरी वापरला असेल, पण रिझल्ट देत नाही तो शेतकरी अनेक वेळेला. तर ऐका, हे कमी पाण्यात झालं, दुसरं अति आणि किंवा पुरात झालं, तिसरं अति थंड तापमान. आमच्याकडे थंडीचं प्रमाण जास्त. बरोबर, अति थंडीत सुद्धा पिकावर परिणाम होतोय. बरोबर, किंवा अतिउष्ण याचा सुद्धा पिकावर परिणाम होतो. 45 डिग्रीच्या वर गेलं की या दोन्ही परिस्थितीत इतरांच्या पिकाला नुकसान झालं, आपल्या पिकाला नुकसान नाही, किंवा कमीत कमी नुकसान आहे. कारण परत तेच आपण काय केलं, आपण निसर्गाची सिस्टीम स्ट्रॉंग केली. निसर्गाशी लढायला पण निसर्गाचीच मदत घेतली. हो, लक्षात येते का बघा. उन्हाळ्यात पाणी एखादं पुढं जर पाऊस एखादा झाला नाही किंवा पाण्याची व्यवस्था झालेली, मोटर बंद पडली, 15-20 पाणी जाताना त्या टायमात स्वतःच सांभाळते. पाणी साठवून नाही त्या शेतामध्ये. हा, साठतच नाही ना, सगळे खाली झिरपून जातं. पण आता सध्या आता साठते, कारण का आता तुमची जमीन हार्ड झाली. हो, आता परचूर पाणी टाकलं इथेच राहणार. हो, ते जाणारच नाही ना. तेच मला सांगितलं सरांनी. भांडवलाचं रोलच नाही. आता कशी आता कसं होतं, आमच्या शेतात म्हणजे मल्टीप्लाय वापरलेल्या शेतात शेकडोने हजारोने गांडूळ परत येतात आणि कामाला लागतात. मग जमीन इतकी सच्छिद्र होते की इतर ठिकाणी तुम्ही बघताय 4-4 फूट पाणी आहे, आणि तुम्ही आपल्या शेतात पण 4 फूट पाणी दिसेल. काही तासांतर आल्यावर तुम्हाला दिसेल अरे पाणी होतं का नाही, कारण सगळं मुरलं. तो बिन पाण्यात गहू झाला कसा? पाऊस मुरला होता. नोव्हेंबरमध्ये ज्यावेळेला गहू लावला 1 एकरमध्ये, त्याला खाली जे पाणी मुरलेलं आहे, ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर नंतर जे ऊन बाहेर वरनं पडायला लागलं, ते खालची वाफ झाली पाण्याची, तीच मुळ्यांना मिळाली, आणि नोव्हेंबर नंतर दव पडतंय. एवढं 15 क्विंटल आलं. म्हणजे पाणी दिलंच नाही, कारण द्यायला नव्हतंच त्यांच्याकडे. मुळांना पाणी मिळाल्याविषयी क्लोज आहे. हां, तेच म्हणतो मी की निसर्गाची सिस्टीम स्ट्रॉंग करतोय आपण, आणि रेकॉर्ड टाईममध्ये करतोय, इन्स्टंट करतोय, कॉन्स्टंट आणि परमनंट. परत 7 वर्षांनंतर तुम्ही आमचं प्रोडक्ट वापरायची गरज नाही असं कोण सांगू शकेल? असं आपण सांगू शकतो, कारण एका शेतकऱ्याची कंपनी आहे, शेतकऱ्यांसाठीच निर्माण केली. व्यावसायिक कंपनी असती काय म्हटली असती, आता आमच्या रिझल्ट चांगले आहेत की नाही, आता आयुष्यभर वापरा. बिझनेस प्लॅन काय आहे काय? हां, तुम्हाला जर ह्याची डीलरशिप घ्यायची असेल तर त्याची सगळी सोय आहे. आज अनेक शेतकरी ह्याची डीलरशिप घेऊन अनेक शेतकऱ्यांचं, इतर शेतकऱ्यांचं कल्याण करतायत, त्यांनाही चांगला प्रॉफिट मिळतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने चाललं. आता आपण 1 करोड च्या दिशेनं वेगानं चाललोय. 1 करोड शेतकरी आपल्याला आता करायचे आहेत, असं आहे. असं आहे. तुम्हाला काही प्रश्न असले अजून विचारा. नाही, मला बऱ्यापैकी आता जोपर्यंत हे सगळं रासायनिक खतांचा आणि याचा परिणाम कमी होत नाही शेतामधला, तोपर्यंत आपण आता जे खातोय ते सगळं ते रासायनिकच खातोय. म्हणजे मशागतीच्या बरोबर आहे. मग त्याच्यात पोषण मूल्य आपल्याला आता मिळत नाही. असं म्हणतात की पूर्वी 1 सफरचंदा जेवढी ताकद होती तेवढी ताकद आता मिळवायला 9 सफरचंद खायला पाहिजे, पण आपण 9 ताटं भरून तर जेवू शकत नाही. त्यासाठी कंपनीनं काय केलंय, कोरोनापासून संपूर्ण नावाचं आणखीन एक प्रोडक्ट आणलं की त्याच्यात 46 घटक आहेत जे आपल्या शरीराला दररोज लागतात, की आपल्या खाण्यातनं दररोज मिळतात ह्याची गॅरंटी नाही. कारण आता मातीतच कस नाही राहिला, अन्नात येणार कुठनं? लक्षात आलं? असं आहे. मग जोपर्यंत सगळी जमीन देशभरातली ऑर्गॅनिक होत नाही, कसदार होत नाही, तोपर्यंत
हे संपूर्ण ॲडव्हान्स संपूर्ण न्यूट्रिशन आणलं आहे आणि त्याच्यामुळे अनेक रोग लोकांचे निघून जात आहेत, शरीर बॅलन्सला येते, ऊर्जा वाढते, कामाचा उत्साह वाढतोय असं. म्हणजे आता जमीन आमची बंजर आहे, होय. टोटली लॉसमध्ये. हां, तो विषय सांगायचा राहिला. बंजर जमिनीमध्ये इतर तुम्हाला ट्रक लोड जरी खतं आणून टाकली तरी तुम्हाला काही रिझल्ट येणार नाही, पण बंजर जमिनीत सुद्धा तुम्हाला इन्स्टंट लगेच मल्टिप्लाय टाकलं उत्पादन सुरू. आता तुमच्याकडे आंबा वगैरे सगळं आहे तुम्ही म्हणताय, आंबा कल्टार वगैरे वापरून सगळे आंबाच्या बागा निष्प्राण झाल्या, कल्टार वगैरे वापरून. कंटाळा काय म्हणजे अजून कोकणात वापरतात, आपल्याकडे जरा कमी आहे, पण कोकणात वगैरे सर्रास हे तुम्ही आता बोलताय पहिल्यांदाच ऐकलं. नाही, कोकणात जास्ती वापरतात, सर आता रत्नागिरीवरनं झाले. तर हे बंजर जमिनीत, नापीक जमिनीत सुद्धा 1 किलो टाकलं तरी लगेच उत्पादन सुरू. हे कल्टार वगैरे वापरून जे निष्प्राण झालेल्या बागा आहेत, मल्टिप्लायर वापरले की लगेच फळ द्यायला सुरुवात करतात. आता आंबा वगैरे 100 पेटीत आंबा 400 पेटीवर गेला वगैरे, असे एक रिझल्ट आहेत. काजू त्यांचा काजू हे आता जसं आता तुम्ही सांगितलं ते 15 लिटरला किती 30 ग्रॅम ना? नाही, मातीला द्यायला. नाही, ते पण आंब्याला बी तसंच ना. नाही, आंब्याला थोडंसं वेगळं आहे. आंब्याला वर्षातनं एकदाच द्यायचं आहे. एवढी दुपारच्या उन्हात त्याची जेवढी सावली पडते तेवढ्याच भागात खाली जमिनीला द्यायचा आहे. झाडाचं जेवढं वय असेल त्यानुसार थोडासा डोस आहे, तो एकदाच द्यायचा आहे वर्षातनं. आता आपले साधारणतः झाडांचं किती झाड आहेत तुमची? टोटल माझे 200 झाड आहेत. तुम्ही एक 10 झाडाला वापरून बघा. सगळ्यांना नाही, एकदा तुम्हाला विश्वास येऊ दे. हो, आम्हाला हे बघा, जास्ती विकण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही. तुम्हाला रिझल्ट येतोय प्रूव्ह करायला interest. सुरुवात झाल्या मागच्या वर्षी आमच्या काही लावून झाल्यावरच खतं आपली द्यायची. बीज प्रक्रियेपासून देऊ शकता. जसं आता ते म्हणजे तुम्ही कांडे पेरले ना, तर कांडे पेरण्याच्या पूर्वी ह्याचं द्रावण केलं, त्याच्यात ते कांडे बुडवून काढले, वाळवले आणि पेरले. तर बीज प्रक्रियेपासून काय करणार मी आता सर बघायला गेलं तर मी रोपच आणून लावणार. मी आता जे काय झालं मागच्या वर्षी माझं जे फसला प्लॅन तुम्ही काढणार आपल्याला. तुमचा आता ऊस 22 गुंठ्यातला जो आहे, 15 गुंठे 15 गुंठ्यातला सॉरी, हो. तर तो आता कधी जाईल तुमच्या कारखान्याला? आता ते पळणंतर चालू होणार ना का जानेवारीत जाईल समजा, बरोबर आहे. स्टार्टिंगला तोडणार. आता तुम्ही 2-3 महिने वापरू शकताय. तुमचं 15 गुंठे आहे ना, तर एक 5 गुंठ्याला वापरा तुम्ही. तुम्हाला फरक कळेल की ह्या 2-3 महिन्यात काय फरक झाला पिकात. नाही बघू ना, वापरतो. असं आहे. खूप जण आहेत आमच्याकडे तर असे अक्षरशः 55 टनावरनं 103 टन एका वर्षात सुद्धा, असे सुद्धा रिझल्ट आहेत. असे सुद्धा रिझल्ट आहेत. आता आपण रासायनिक 20% पहिल्या वर्षी कमी करायला म्हणताय. आता रिझल्ट रासायनिकचा धरायचा की आपल्या product? म्हणून तर आम्ही सांगतो की थोड्याच भागाला वापरा. म्हणजे आता समजा यांचं 15 गुंठे आहे, मी काय म्हटलं 5 गुंठ्याला वापरा. तुम्ही 15 गुंठ्याला रासायनिक दिले, 5 गुंठ्याला हे दिले, तर तुम्हाला जो फरक दिसणार, अरे हे 5 गुंठ्याचं वेगळं दिसतंय. म्हणजे हा फरक कशामुळे आला? तर एक्स्ट्रा जे वापरले त्यामुळे आला ना. हा, एक्स्ट्रा. मला एक सर विचारायचं आहे. आता आपण समजा आपण कीटकनाशक नाही आपलं तणनाशक मारले. आपण तणनाशक मारल्यानंतर वापरलं 4 दिवसाला किंवा 10 दिवसाला वापरलं, चालतंय का? चालतं, काय नाही, काही प्रॉब्लेम नाही. याच्यामध्ये जीवाणू नाही आहे औषधात. एकत्र फक्त वापरू नका, एवढंच आहे. जीवाणू नाही आहे. नाही एकत्र नाही वापरत. बस, कुठलंच आम्ही बस. तसं बघायला गेलं सर, आमच्या इथं जर तुम्ही हे केलं तर पंप आम्ही धुतो. हा, गरजेचं हे आहे. तणनाशक मारल्यानंतर तणनाशकाचा पंप पूर्ण किती दररोज होतो? गरम पाण्यात साध्या पाण्यानं 3-4 वेळा आणि गरम पाण्यानं 3-4 वेळा असं धुतो आणि मग तो यूज करतो. तसं नाही यूज करत आम्ही, तसं यूज करत नाही. मी कधी केलेलंच नाही सोडा ते. तुम्हाला मी सांगतो, तणनाशक सोडून मी दुसऱ्या कुठलं टॉनिक काय मारलं नाही. एकदाच आणलं टॉनिकचा काही उपयोग नाही. हे घ्या सर, तुम्ही वापरून बघा, अनुभव हीच खात्री. नाही घेऊया आपण वापरू असं.